त्यासाठी प्रभू म्हणतो, ज्याला कान आहेत तो, ज्याला डोळे आहेत तो. आणि ह्या डोळ्यांनी ह्या कानांनी आपण जे ऐकतो ते आपल्याला खरं वाटतं, परंतु जे प्रभू आपल्याला कान आणि डोळे देतो त्या गोष्टी या गोष्टीपेक्षा अधिक खऱ्या आहेत. हालेलुया. आपण पाहतो ना वचनांमध्ये, देव जे सांगतो ते ह्या डोळ्यांच्या आणि या कानांच्या ऐकण्याच्या पलीकडे आहे. आणि देवाने आपल्याला यासाठी बोलवले आहे की आपण त्या जाणाव्या. आपण कोण आहोत, आपण कोणाचे आहोत, आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला कुठे बसवलेलं आहे, आपलं स्थान काय. आपण सामान्य माणसं नाही, आपण सामान्य माणसं नाही, आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. धन्यवाद देव प्रभूला की सर्वांना प्रभू राखला आहे. पाऊस आला, वादळ आले, वारे आले, ते लागले, परंतु घर काही पडलं नाही. का? कारण आपण देवाची वचनं खात आहोत, देवाच्या वचनाप्रमाणे जगत आहोत, देव जो सांगतो त्याप्रमाणे करत आहोत. आणि आपल्याला अनुभव आहे की हे खरंच आहे. आणि हा आपला अनुभव कोणी काढू घेऊ शकणार नाही. आपला अनुभव आहे, इतक्या वर्षाचा अनुभव आहे. मी दुःखातून गेलो, मी रडण्याच्या खोऱ्यातून गेलो, माझी रात्र अंधाराची होती तरी दिवस सकाळ आनंदाची झाली. हालेलुया. आपण जाऊ वचनाकडे. आज आपण पाहू की आपल्या प्रभूनं आपल्याला काय काय दिलेलं आहे ते जाणण्यासाठी प्रभूला प्रार्थना करू की माझे डोळे उघड. कारण ह्या डोळ्याने आपल्याला प्रभूनं जे दिलेलं आहे ते आपण बघू शकत नाही, पाहू शकत नाही. प्रभूने जे दिलेलं आहे ते पाहण्यासाठी आपल्याला आत्म्याचे डोळे आणि आत्म्याचे कान उघडायला प्रभूला प्रार्थना केली पाहिजे. कारण आपल्याबरोबर दूत आहेत, देवदूत आहेत का, आहेत की नाही, दिसतात का? का? कारण आपले डोळे उघडले नाहीत. आज आपण प्रार्थना करू प्रभूकडे की प्रभू तुझे आश्चर्य करणे, तुझं राज्य पाहण्यासाठी आज माझे डोळे उघड. हालेलुया. इफिस्करास पत्र 4 अध्याय 1 वचन. पान नंबर 1416, 4 अध्याय 1 वचन. तर जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हास विनंती करतो की ज्या बोलावण्याने तुम्हास बोलावले होते त्याला योग्य असे तुम्ही चालावे. पौल लिहितो, तर जो मी प्रभूमध्ये बंदिवान म्हणजे प्रभूचा दास, तो मी तुम्हास विनंती करतो की ज्या बोलावण्याने तुम्हास बोलावले होते त्याला योग्य असे तुम्ही चालावे. आपल्याला कशासाठी बोलावलेलं आहे माहिती नाही? कशासाठी बोलवलंय? त्याच्या पुत्राच्या रूपात रूपांतरित होण्यासाठी, त्याच्या ख्रिस्त आपल्यामध्ये प्रकट होण्यासाठी. हालेलुया. जेथे ख्रिस्त आहे तेथे देवाचं राज्य आहे, नाही का? प्रभू काय म्हणाला? पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे. त्यामुळे प्रभू म्हणतो की ज्या बोलावण्याने मी तुम्हाला बोलवलेलं आहे त्या बोलावण्यास योग्य असे चाला. म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की मला प्रभूने कशासाठी बोलवलेलं आहे, मी कोण आहे, त्याशिवाय आपण चालू शकत नाही. काय माहिती आहे का काय म्हणतो मी? भिकारी कसा राहतो? भिकारी स्वतःला काय म्हणून घेतो? भिकारी जो स्वतःला भिकारी म्हणून घेतो तो भिकारासारखाच राहतो. काय तो श्रीमंतासारखा राहील का? नाही. आणि श्रीमंत माणूस स्वतःला कसा समजतो? श्रीमंत समजतो, सो श्रीमंतासारखा राहतो. आपले पंतप्रधान कसे राहतात, की मुख्यमंत्री कसे राहतात? कसे राहतात? राजासारखे राहतात. का? ते तुम्हाला असे तसे फिरताना दिसतील का? तलासरीच्या बाजारात दिसतील का? का? ते मॉलमध्ये जातील ना.
का? कारण त्यांना माहीत आहे ते कोण आहेत. त्याप्रमाणे प्रभू म्हणतो की तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही कोण आहात, ज्यामुळे तुम्ही ज्या जागेत जाऊ नये त्या जागेत जाणार नाही, ज्या गोष्टी करू नये त्या तुम्ही करणार नाही. तुम्हाला माहीत पाहिजे. आपण वाईट का करतो, आपण पाप का करतो? कारण आपल्याला माहीत नसतं की आपण कोण आहोत. आपण स्वतःला पापी समजतो. पापी काय करतो? पापच करेल ना. मग आपण स्वतःला पापी लेखलं, दरवेळेला मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. मग आपण काय करू? जसा मनुष्य स्वतःच्या मनात विचार करतो तसा तो आहे. जर मी मग स्वतःला पापी म्हणवलं तर मी काय करेन? पाप करेन. पण प्रभू मला काय म्हणतो? देव मला काय म्हणतो? न्यायी ठरवलेलं आहे. ख्रिस्त येशूवरील विश्वासानं त्यानं मला न्यायी ठरवलेलं आहे. प्रभू मला पापी म्हणून नाही गणत. प्रभू मला काय म्हणून गणतो? न्यायी गणतो. माझ्या कर्मामुळे नाही, तर प्रभू येशूनं माझी पाप वाहिली, त्यांच्या नीतिमत्वाच्या द्वारे मी नीतिमान ठरलो आहे. तुम्ही नीतिमान ठरला आहात म्हणून तुम्ही नीतिमान आहात. शैतान तुम्हाला काय म्हणतो? पापी. लोक तुम्हाला काय म्हणतात? पापी. देव तुम्हाला काय म्हणतो? न्यायी. देव खरं बोलतो की खोटं बोलतो? शैतान खरं बोलतो की खोटं बोलतो? कुणाचं ऐकायचं? जसे तुम्ही स्वतःला मानता तसे तुम्ही राहता, तसे तुम्ही चालता. रोज प्रभूजवळ बसायचं. प्रभू, आज तू माझ्याविषयी काय सांगतोस? मी कोण आहे? मी तुझा पुत्र आहे. तू माझ्यावरती प्रीती केलीस. तुझा पुत्र होण्याचं अधिकार तू मला दिलेला आहेस. आपण तो अधिकार वापरतो का? हालेलुया. राजाचा पुत्र असाच फिरणार नाही ना. राजाचा मुलगा राजपुत्र असेल तो गबाळ्यासारखा फिरेल का? कसा फिरेल? लवाजमा घेऊन फिरेल की नाही? त्याचे बॉडीगार्ड, त्याच्या कार, बंदूकधारी त्याच्या बरोबर असतील की नाही? का? कारण तो राजाचा मुलगा आहे. ती राजाची कन्या आहे. मग जेव्हा आपण जातो इकडे तिकडे फिरतो तेव्हा आपल्याबरोबर कोण असतात? असतात का? हां. पण त्याच्यासारखं राहिलं पाहिजे. स्वतःला काय समजता आपण, त्याप्रमाणे आपण आहो. हालेलुया. त्यासाठी असं लिहिलं आहे की प्रभूमध्ये जे तुम्हाला बोलावण्याने बोलावले आहे होते त्याप्रमाणे तुम्ही योग्य असे चाला. म्हणजे आपलं बोलावणं काय आहे आपल्याला माहिती पाहिजे. आपण बाप्तिस्मा घेतला तेव्हा काय झालं? आपण मेलो, नंतर पुरले गेलो, गाडलं नाही का? बघा बाप्तिस्माद्वारे कोणकोणत्या गोष्टी झाल्या. प्रभू येशूच्या वधस्तंभाद्वारे त्या जो आपल्यासाठी मेला, तो कशासाठी मेला बघा. पहिला आपण पापाला मेलो, तो पाप असा झाला, तो मेला नाही का? पापाचे वेतन काय आहे? मरण. मी त्याच्यामध्ये मेलो, त्याने माझी पापं वाहिली. मी ख्रिस्तामध्ये मेलो, तुम्ही ख्रिस्तामध्ये मेलात. दुसरी गोष्ट झाली, मेलेला तसंच ठेवतात का? काय करतात? गाडतात. त्याच्याबरोबर पुरले गेलो, त्याच्याबरोबर मेलो, त्याच्याबरोबर पुरले गेलो. तिसरी गोष्ट काय झाली? त्याच्याबरोबर जिवंत झालो. झालात का? हालेलुया. विसरू नका. आपण कुठे सुरुवात केली ते विसरायचं नाही. शैतान आपल्याला विसरायला लावतो, आपलं बाप्तिस्मा विसरायला लावतो, करार विसरायला लावतो, आणि आपण विसरतो आपण कोण आहोत. तिसरी गोष्ट झाली की आपण त्याच्याबरोबर जिवंत झालो. हालेलुया. त्यानं आम्हाला उठवलं. हालेलुया. नंतर काय झालं? त्याच्यानंतर काय झालं? त्यानं आपल्याला त्याच्या बरोबर बसवलेलं आहे. काय वाचूया का त्याच अध्यायात? इफिस्करास पत्र बघा आपण कुठे बसवलेलो आहोत. दुसरा अध्याय, इफिस्करास दुसरा अध्याय
1 ते 10 आपण वाचू. बघा, ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं आहे. आपण कोण आहोत? आपण साधी माणसं नाही. आपल्याला विकत घेतलेलं आहे. जेव्हा आपल्याला विकत घेतलेलं आहे तेव्हा आपलं सर्व काही त्याचं आहे. बरोबर का? बघा, 1 आणि 2 वाचा. आणि तुम्ही आपले अपराध व पापे यामध्ये मेलेले असता तुम्हास त्याने जिवंत केले. त्यामध्ये तुम्ही या जगाच्या रहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता. अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगाच्या संतानांमध्ये आता कार्य करणारा जो आत्मा, त्याच्याप्रमाणे तुम्ही पूर्वी चालत होता. हां, आपण पाप का करत होतो? आपण पाप असंच करत नाही. आपण ऐकतो, नाही का? कुणाचं तरी ऐकतो. आपल्याला दिसत नाही अशी अंधाराची सत्ता आपल्यावरती आहे. आजचं वचन जरा खोल आहे, लक्ष द्या. हे दिसणारं जग आहे ते चाचपण्यासाठी आपल्याला 5 इंद्रिय दिलेली आहेत. ह्या जगात आपण कसे राहतो? डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने वास घेतो, जिभेने चव घेतो, हाताने त्वचेने चाचपतो, स्पर्श करतो, जाणतो आपण, नाही का? ही 5 इंद्रियाद्वारे आपण या जगात जगतो. बरोबर? तसेच एक आणखी जग आहे जे अंधाराची सत्ता आहे. ते आपल्या मनावरती कार्य करते. आपल्याशी आपण कोणाचं तरी ऐकत असतो. आपलं मन कधीही शांत नसतं. कुणाचं तरी ऐकतो आपण. एक तर देहाचं ऐकतो किंवा एक आत्म्याचं ऐकतो. आपण कधीही शांत नसतो. आपण जागे होतो तेव्हापासून कुणाचं तरी ऐकत असतो. आपले किती भाग आहेत? माणूस 3 भागाचा बनलेला आहे. काय आहे? शरीर, जीव म्हणजे मन आणि आत्मा. आकाशे किती आहेत? किती आहेत? 3 आकाश आहेत. 3 आकाश. पहिलं आकाश जे आपल्याला दिसतं ते विश्व, असंख्य तारे, सूर्य, चंद्र जे आपण पाहतो ते, आपल्याला आवाज येतो ते, हे पहिलं आकाश जिथे आपण 5 इंद्रियांनी जगतो. हे दिसणारी सृष्टी, पहिला आकाश. दुसरा आकाश काय आहे? अंधाराची सत्ता, सैतानाची सत्ता. काय लिहिलं इकडे बघा. दुसरं वचन, त्यामध्ये तुम्ही जगाच्या रहाटीप्रमाणे पूर्वी चालत होता. कोणतरी बोलत होतं. कोण बोलत होतं? अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी. म्हणजे कोण? सैतान. कुठे? अंतरिक्षातील. म्हणजे कोणता आकाश? दुसरा आकाश. त्याच्यामध्ये आपलं कोण आहे? दुसरा मनुष्य, जीव, आपलं मन. कुठे असतं? दिसतं का कुणाला मन? दुसरा आकाश दिसतं का? सैतान दिसतो का? नाही. हालेलुया. मग अंतरिक्षातला अधिकारी कुठे कार्य करतो? आपल्या जीवावर, आपल्या मनावर, आपल्याशी बोलतो. खोटं बोलतो. असंच आहे का? असं नाही. काही होत नाही, नाही का? तुम्ही काय विचार करता मला कळेल का? का? न दिसणारा आहे. आणि दुसरा आकाश आणि पहिला आकाश एकात एक गुंतलेला आहे. आपल्याला दिसत नाही, पण सैतानाला दिसतं. जेव्हा दानिएलाने प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा मिखाईल दूत त्याच्या मदतीसाठी आला. कुठून आला? कोणत्या आकाशातून? दुसऱ्या की तिसऱ्या? देव कुठे राहतो? तिसऱ्या आकाशात. बरोबर?
मग जेव्हा दानिएलाने प्रार्थना करायला सुरुवात केली तेव्हा देवाचा दूत मिखाएल त्याच्या मदतीसाठी आला. त्याला कोण आडवा आला? सैतान आडवा आला. कोणत्या आकाशात? दुसऱ्या. हालेलुया. म्हणजे आपले युद्ध कोणाशी आहे? अंधाराच्या सत्तेशी, न दिसणाऱ्या सत्तेशी, दुरात्म्यांशी. कुठे चालतं हे युद्ध? मनामध्ये. हालेलुया. इथे काय लिहिलं आहे? जगाच्या रहाटीप्रमाणे तुम्ही पूर्वी चालत होता, तुम्हाला माहित नव्हतं तुमच्यावरती कोण राज्य करत आहे. प्रभूमध्ये येण्याआधी आपल्याला माहित होतं का सैतान आपल्यावरती राज्य करत आहे? नाही, अदृश्य होतं. पण तो अंतरिक्षातील सत्तेचा अधिकारी म्हणजे आज्ञाभंगाच्या संतानामध्ये आत्ता कार्य करणारा आत्मा, अशुद्ध आत्मा, त्याप्रमाणे तुम्ही पूर्वी चालत होता. हालेलुया. आपल्याला माहित नव्हतं, कारण आपण फक्त या देहाच्या डोळ्यांनी, देहाच्या कानांनी, देहाच्या सर्व गोष्टींनी पाहत होतो. पण आपण आंधळे होतो. आपल्याला माहित नव्हतं आपल्याला कोण चालवत आहे. पण कोणीतरी चालवत होतं. आपल्याला वाटतं मी करतोय, पण नाही, कोणतरी माझ्यामधून करत होतं. समजतं का? आपण स्वतः असे करू, कोणीही चालवल्याशिवाय आपण चालू शकत नाही. एकतर देव तरी आपल्याला चालवेल किंवा अशुद्ध आत्मा तरी आपल्याला चालवेल. कोणाचं ऐकायचं ते आपल्यामध्ये आहे. हालेलुया. त्यांच्यामध्ये वचन 3, आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देहस्वभावाच्या वासनांप्रमाणे वागलो. हा देहस्वभावाच्या वासना कुणाकडून आल्या? अंधाराच्या सत्तेकडून. हालेलुया. वाईट कुणाकडून आलं? सैतानाकडून, अंधाराच्या सत्तेकडून आलं. आणि त्याचं आम्ही ऐकत होतो. आम्हाला माहित नव्हतं आम्ही त्याचं ऐकत होतो. आम्हाला वाटलं आम्ही स्वतःच करतोय. पण देवाचं वचन म्हणतं तुम्ही त्याचे ऐकत होता, तुम्ही त्याच्या अधीन होता, तुम्ही त्याचे दास होता, तुम्ही त्याचे गुलाम होता, आणि मी तुम्हाला विकत घेतला आहे. हालेलुया. प्रभू येशू जेव्हा मेला तेव्हा त्यानं आपल्या सैतानाच्या सत्तेतून सोडून, अंधाराच्या सत्तेतून सोडून आपल्याला प्रकाशाच्या राज्यात आणलं. त्यानं सांगितलं आता तू सुटलेला आहेस, तू मोकळा आहेस, आता तू माझा आहेस. आमेन. लक्षात ठेवा आपण कुठे होतो आणि आता कुठे आहोत. आपल्याला माहीत नसेल आपण कोण आहोत तर आपण पाप करत राहू, आणि आपल्याला माहीत नसेल सैतान आपल्याला कसं फसवेल. सैतानाची जागा कुठे आहे? आपल्या पायाखाली, आपल्या डोक्यावरती. त्याला चढू देऊ नका. हालेलुया. वचन 3, त्यांच्यामध्ये आम्ही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनांप्रमाणे वागलो. आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करीत होतो. ही आमची पूर्वीची दशा, आजची नाही, आणि आजची नसायला पाहिजे. कारण आमचा सैतानाचा अधिकार आमच्यावरून निघून गेलेला आहे. सैतानाची सत्ता आमच्यावरून गेलेली आहे. लक्षात ठेवा, विसरू नका. आपण सैतानाच्या अधीन नाही, होऊही नका. आपण देवाच्या अधीन आहोत. ज्याप्रमाणे तुम्हाला बोलावले आहे त्या बोलावण्यास योग्य असे चाला. जर आपल्याला माहीत नसेल कसे बोलावलेले आहेत तर आपण चालू शकत नाही. हालेलुया. बघा, आपण सामान्य नाही. एक आणखी गोष्ट सांगतो. तिसरं भाग कोणता आहे आपला? आत्मा. पहिला देह, मग जीव, मग आत्मा. तिसरा आकाशात कोण जाऊ शकतं? आत्मा. हालेलुया. आपल्याला देवाचं राज्य पाहण्याचा अधिकार दिलेला आहे, पण ते पाहण्यासाठी आपले डोळे उघडले पाहिजेत. आपल्याबरोबर असलेले दूतगण पाहण्यासाठी आपले डोळे उघडले पाहिजेत. देवाचं ऐकण्यासाठी आपले कान उघडले पाहिजेत. हे कान नाही, आत्म्याचे पण 5 इंद्रिय आहेत. आत्मिक मनुष्याला पण 5 इंद्रिय आहेत, जी आकाशाच्या राज्याच्या गोष्टी जाणू शकतात. हालेलुया. बरोबर की नाही? एक गोष्ट माहित आहे का एलियाची? त्याच्या सभोवती शत्रू पक्षानं वेढा घातला. कारण एलिया, शत्रू काय म्हणतो
ते ऐकायचा त्याच्या खोलीमध्ये आणि जाऊन राजाला सांगायचा. कारण एलिया आत्म्यामध्ये ऐकायचा. म्हणजे आपण आत्म्यामध्ये जाऊ शकतो. पेत्राचं देहभान सुटलं, योहानाने आत्म्यामध्ये जाऊन येशूचं प्रकटीकरण पाहिलं की नाही? मग हे देवाचं राज्य पाहण्याचं गोष्ट कुणाला दिलेली आहे? आपल्या आत्म्याला. आमेन. तेव्हा त्या एलियाचा दास, अलिशाचा दास अलिशाला म्हणाला, आपल्या पुढे एवढं सैन्य आहे, घोड्यांनी भरलेलं आहे, रथ आहे, सर्व शत्रू सैन्याने आपल्याला वेढलेलं आहे. पण अलिशा कसा होता? शांत होता. का? कारण तो ह्या डोळ्यांनी नाही, त्याच्या आत्म्याच्या डोळ्यांनी पाहत होता. काय पाहिलं त्यानं? पहा, देवाचे दूत, सर्व रथ, अग्नीचे रथ, सर्व डोंगर भरलेला आहे. हालेलुया. प्रभूया प्रार्थना करूया. प्रभू, मला तुझी आश्चर्य कर्मे, तुझे राज्य पाहण्यासाठी माझे डोळे उघड. हे डोळे मला प्रभूला पाहू शकत नाही. हालेलुया. देवाचे राज्य कुठे आहे? देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, मागे फिरा, कारण देवाचे राज्य. येशूने उपदेश करायला आपल्या 12 शिष्यांना पाठवलं. त्यांना सर्व भूतांवरती अधिकार दिला, बरे करण्याचा अधिकार दिला, रोग्यांना उठवण्याचा, मेलेल्यांना उठवण्याचा, कुष्ठरोगांना बरे करण्याचा अधिकार दिला. आणि त्यांना काय सांगितलं? जा, सुवार्ता सांगा, देवाचे राज्य जवळ आले आहे. हालेलुया. देवाचे राज्य म्हणजे काय आणि देवाचे राज्य कुठे आहे? दुसऱ्या ठिकाणी लूक शुभवर्तमानात काय लिहिले आहे? देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. देवाचे राज्य किती मोठे आहे? किती मोठे आहे? देव जो आकाशांच्या आकाशामध्ये मावत नाही, मग त्याचं राज्य किती मोठं असेल? हा, विशाल. मग देवाचं राज्य तुमच्या मध्ये आहे, मग तुम्ही किती मोठे आहात? हालेलुया. स्वतःला कमी समजू नका. आपण स्वतःला कमी समजतो म्हणून सैतान आपल्याला खाली पडतो. आपल्याला सांगायचं सैतानाला, मी देवाचा मुलगा आहे. प्रभू, देवाचं राज्य माझ्यामध्ये आहे. जो माझ्यामध्ये आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे, आणि जे माझ्या बरोबर आहेत ते जगात आहेत त्यापेक्षा जास्त आहेत. येशूने एका माणसामधून गरसेकराच्या एका माणसामधून अशुद्ध आत्मे लागले होते. किती आत्मे लागले होते? सैन्य म्हणजे किती असतील हो? हजारो, 2000, 3000, 5000, तेवढी सारी भूतं त्या एका माणसामध्ये राहत होती. कशी राहत असतील हो? ठोसाठोशी करत असतील का? मग एका माणसामध्ये एवढं सैन्य राहू शकतं म्हणजे माणूस किती मोठा आहे? तुम्ही किती मोठे आहात? देवाचं राज्य तुमच्यामध्ये राहू शकतं म्हणजे तुम्ही किती मोठे आहात? कल्पना केली कधी? कधी विचार केला एका माणसामध्ये एवढी भूतं कशी राहू शकतील? काय? देवाने माणसाला आपल्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे. देव किती मोठा आहे, माणूसही तितकाच मोठा आहे. देवाचं राज्य, त्याच्यामध्ये सामावण्याची शक्ती आहे, जाणत नाही आपण. त्यामुळे आपल्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही जे बोलाल ते होईल. हालेलुया. तू आपल्या जिभेतील शब्दांनी धरलेला आणि सोडलेला आहेस. जीवन आणि मरण तुझ्या जिभेच्या सत्तेच्या अधीन आहे, आणि त्याचे फळ तू खाशील. आहे ना वचन? हो. तू जा म्हणजे तो जाईल, त्याला म्हणशील ये म्हणजे तो येईल. एवढा अधिकार प्रभूने आपल्याला दिलेला आहे. समजलं? 3 आकाशे. आपण कुठे राहतो? आपण इथेच. मी आताच जाणार. मी असंच चाललं हिंडाया. थोडीशी मारून येतो, हो, थोडस तंबाखू खाऊन येतो.
हा, इथेच राहणार. प्रभू म्हणतो मी वरचा आहे, तुम्ही खालचे आहात. तुम्हाला पण वरती जायचंय, वरती यायचंय आणि वरती बसवलेलं आहे. पुढे बघा वचन काय म्हणतं, वचन 4, परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली तिच्यामुळे. देवाने माणसावर एवढी प्रीती केली, देवाने जगातील लोकांवर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एका पुत्राला पाठवलं, माझ्यासाठी तो मरावा. का? कारण मला स्वर्गामध्ये बसवण्यासाठी, माझ्यामध्ये राहण्यासाठी, देवाचं राज्य मला देण्यासाठी, जे मला माझ्या बापजात्यांनी घालवलेलं ते मला पुन्हा देण्यासाठी, जो अधिकार घालवलेला तो अधिकार मला पुन्हा देण्यासाठी. आपण साधी सुधी माणसं नाही. आपल्या बोलण्याला, चालण्याला, अधिकाराला महत्व आहे. हालेलुया. कधी कमी लेखू नका आपल्याला. देव आपल्याला कमी लेखत नाही. देव आपल्याकडे आशेने पाहतो की माझा मुलगा कधी तयार होईल, माझा मुलगा कधी सगळं घेऊन तयार होईल, माझा मुलगा माझा अधिकार कधी वापरेल. ज्या बापाची फॅक्टरी असते त्या तो बाप आपल्या मुलाची वाट पाहत असतो की माझा जागा कधी माझा मुलगा घेईल. ही सृष्टी देवाच्या पुत्राच्या गौरवी प्रकटीकरणाची वाट पाहत आहे ना वचन. सारी सृष्टी कणत आहे, सारी सृष्टी कणत आहे की माझी लोक कधी देवाच्या पुत्राचे अधिकार घेऊन तयार होतील, कधी समजतील की ते कोण आहेत. हालेलुया. वचन 4, परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली तिच्यामुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असताही त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले. आपण मेलो तरी जगू, कारण आपण मेलो. हालेलुया. बाप्तिस्मा घेतलं तेव्हा आपण काय केलं? पण मेलो. आणि जो जगतो आहे तो ख्रिस्त आपल्यामध्ये जगत आहे. आपण स्वतःचे नाही. पाप आपल्यावरती सत्ता गाजवणार नाही, कारण आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहोत, देवाच्या जीवनाच्या अधीन आहोत. जाणलं पाहिजे. त्याने आपल्याला मेलो असताही जिवंत केलं. वचन 6, आणि त्याने आम्हाला त्याच्या बरोबर उठवले. जिवंत असं सोडलंच नाही, तर त्याने आपल्याला त्याच्याबरोबर उठवलं. आमेन. उठवलंच नाही. वचन 6, त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या बरोबर आकाशातल्यामध्ये बसवले आहे. बसवणार आहे नाही, बसवले आहे. जेव्हा आपण प्रभूशी करार केला तेव्हा प्रभू आणि आपण एक आत्मा झालो, नाही का? जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. मग जेथे प्रभू आहे तेथे आपण नाही का? कुठे आहात आपण? नक्की आपण आपला अधिकार वापरतो का? आपण आकाशातल्यासारखे राहतो का? भूत आपल्याला बघून घाबरतात की आपण भूतांना बघून घाबरतो? हा, आपण भूतांना का घाबरतो? कारण आपल्याला माहिती नाही आपल्यामध्ये कोण आहे. देवाचं राज्य आपल्या बरोबर आहे, देवाचे दूतगण आपल्या बरोबर आहेत. किती दूत आहेत माहितीये? सैतान जेव्हा बंडखोरी करून पडला तेव्हा त्याच्याबरोबर किती दूत पडले गेले? 1/3, म्हणजे 33%. सैतानानं आपल्याबरोबर किती दूत खेचले बंडखोरी करून? 33%. 1/3. उरले किती? उरले किती? 2/3, म्हणजे 66%. ते कुठे आहेत? आपल्या बरोबर. हा, हालेलुया.
घाबरने का नहीं, खड़ा हो जाओ. क्या बरोबर की नाही? मग आपण कशाला घाबरतो? आपण विश्वास ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही, आणि आपण पाहत नाही, आपण जाणत नाही, अविश्वास दाखवतो. त्यासाठी लिहिलं की सांभाळा, तुमच्यामध्ये अविश्वासी वाईट अंतकरण उपजू नये म्हणून जपा. देवानं जे लिहिलं आहे ते खरं आहे, आणि सर्व खरं आहे ते माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी. हालेलुया. दुसरे घेवत की न घेवत मी घेणार. हालेलुया. त्याने दिलेला अधिकार दुसरे घेवत की न घेवत मी घेणार, मी वापरणार. त्याने दिलेली पवित्रता, त्याने दिलेलं नीतीपण मी घेणार, मी वस्त्र पांघरणार. हालेलुया. देवाचं राज्य किती मोठं आहे. मग 66% आपल्या बरोबर देवदूत आहेत, आणि एक देवदूत हजारोंना मारू शकतो. म्हणजे किती? तो त्याच्या दूतास आज्ञा देईल, ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. नाहीतर तू आपल्या पायाला ठेच लावून घेशील. तुला माहित नसेल तू कोण आहेस, तर तू आपल्याला पायाला ठेच लावून घेशील. तू लडबडशील, तू पापांना ठेच लावून घेशील. हालेलुया. देवाचं राज्य कमी लेखू नका. हालेलुया. पुढे बघू. पहिली गोष्ट काय केली? त्यांना आपल्याला जिवंत केलं. नंतर त्यांना आपल्याला उठवलं. उठवून तिकडेच ठेवलं नाही, तर आपल्याला आकाशांमध्ये बसवलेलं आहे. पण ते जाणण्यासाठी आपल्याला प्रभूला वेळ द्यावा लागेल. किती वेळ आपण प्रभूजवळ एकटं बसतो हो? इकडून आपल्याला माहिती म्हणून मिळू शकेल, देवाविषयी माहिती, बायबलची माहिती, इन्फॉर्मेशन, माहिती आपल्याला इकडनं मिळेल. पण प्रकटीकरण तुम्हाला देवाच्या संगतीत राहून घ्यावं लागेल. समजतं का मी काय म्हणतो? प्रकटीकरण, देवाच्या ज्ञानाची गुजर जी आत्म्यानं समजायची आहेत, ती तुम्हाला स्वतःला घ्यावी लागतील, आणि ती प्रभूच्या सान्निध्यात राहूनच घ्यावी लागतील. किती वेळ देता तुम्ही प्रभू बरोबर बसण्यासाठी? 10 मिनिटं. प्रभूजवळ बसणं म्हणजे बोलणं नाही, त्याच्याशी एक होणं, शांत राहणं, त्याच्याशी एक होणं, त्याची वाणी ऐकणं, त्याला सांगणं, प्रभू माझे डोळे उघड तुला पाहण्यासाठी, माझे तुझे मुख शोधण्यासाठी माझं अंतःकरण तळपू दे, मला तुला पाहायचं. तू माझ्याशी बोल, तुझे प्रकटीकरण, तुझा आवाज मला सांग, मला ज्ञान दे. नाहीतर मग आपल्याला जे काही दिलं आहे प्रभूने ते आपण घेऊ शकत नाही, आपण जाणू शकत नाही की आपण कोण आहोत, आणि मग आपण पापात लगेचच पडतो. आणि सैतान आपल्यापेक्षा फार हुशार आहे. जर आपण प्रभूच्या संगतीत चाललो नाही, तर सैतान आपल्याला हिरावून घेऊन जाईल. बरोबर की नाही? रोज युद्ध आहे. वचन 7, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याने आम्हावर जी दया आहे, तिच्या योगाने येणाऱ्या युगांमध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. स्वर्गामध्ये किती संपत्ती आहे? किती आहे? कोणाची आहे? आपली आहे. मी असं म्हणत नाही की मला हेलिकॉप्टर दे किंवा BMW कार दे. असं म्हणावं, प्रभू जी गरज माझी आहे ती ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण केली जाईलच जाईल. आमेन. माझ्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण केल्या जातील. एवढं मंदिर उभं राहिलं, वसईचं मंदिर, एवढी मोठी जागा कशी मिळाली? देव आपल्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने ख्रिस्त येशूमध्ये तुमची सर्व गरज पुरवील. फक्त तुम्ही आपलं लक्ष त्याच्याकडे लावा.
वरील गोष्टीकडे लक्ष लावा जेथे तुम्हाला ठेवलेलं आहे. आपलं लक्ष कुठे असतं? आपलं लक्ष जगाकडे असतं, म्हणून सैतान आपल्यावरती हावी होतो. आपण दुसऱ्या आकाशाला तेवढंच आपली उडाण असतं. ते दुसरं आकाश भेदण्यासाठी आपल्याला वरती जावं लागेल. त्यासाठी प्रभूच्या सान्निध्यात बसावं लागेल. वेळ किती द्यायचा मला माहित नाही. पहिला कमी द्या, मग वाढवत जा. भरत जा स्वतःला, भरत जा, भरत जा, भरत जा. मग एक दिवस असा येईल, तुम्ही सांगाल प्रभू तुझ्या विना मला जगता येत नाही. तू माझं जीवन आहेस. तू मला काय काय दिलेलं आहेस बापा. घे सर्व घे. हालेलुया, हालेलुया. बघा, ह्याच इफिस्कराच्या पत्रांमध्ये पौलाने एक प्रार्थना केली आहे मंडळीसाठी. त्याने काही मिळावं, आरोग्य मिळावं, गाडी मिळावी, बंगला मिळावा म्हणून प्रार्थना केली नाही. त्यानं अशी प्रार्थना केली आहे की तुम्ही कोण आहात हे तुम्ही जाणावं. देवाने तुम्हाला प्रकटीकरणाचा आणि ज्ञानाचा आत्मा द्यावा की तुम्ही जाणावं की तुम्ही कोण आहात, देव कोण आहे, तुम्ही कोणाचे आहात आणि तुम्हाजवळ काय आहे. हालेलुया. तुम्ही कोण आहात? देवाचे लोक, देवाचे पुत्र, देवाने खंडून घेतलेले पुत्र. येशूच्या रक्ताद्वारे, येशूद्वारे आपण देवाचे पुत्र आहोत, देवाच्या कन्या आहोत. कमी आहोत का? राजपुत्रापेक्षा जास्त मान प्रभूने आपल्याला दिलेला आहे. जगातील कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त मान आपल्याला आहे. कारण जगातले नेते आत्मिक गोष्टी पाहू शकत नाही, आपण पाहू शकतो. हालेलुया. आपण कुणाचे आहोत? ज्यानं पृथ्वी आणि आकाश आणि सर्व सृष्टी निर्माण केली त्याचे आपण आहोत. पौल म्हणाला, ज्या देवाचा मी आहे आणि त्या देवाची मी सेवा करतो त्याचा दूत माझ्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला तुम्ही मरणार नाही. तारू मात्र फुटेल पण तुमच्या कोणाचाही नाश होणार नाही. ज्या देवाचा मी आहे आणि ज्या देवाची मी सेवा करतो. बघा, प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय. आपण कोणाचे आहोत? प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय 22. ते एका वादळात होते, त्यांच्याबरोबर खूप लोक होती. पौलही त्याच्याबरोबर होता. वचन 22. पान नंबर 1352, 22 वचन. तर मी आता तुम्हा सांगतो की धैर्य धरा, कारण तुम्हातील कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. 23. कारण ज्या देवाचा मी आहे आणि ज्याची सेवा मी करतो त्याचा दूत गेल्या रात्री माझ्यापाशी उभा राहिला. हे असंच झालं का? असंच झालं नाही. काहीतरी करायचं होतं, देवाच्या संगतीत राहायचं होतं. हालेलुया. मग देवाचा दूत आपल्याशी बोलू शकतो. देवाचा दूत देव पाठवून आपल्याला राखू शकतो. तो आपल्या दूतास आज्ञा करील आणि ते तुला आपल्या हातावरती झेलून धरतील. वचन 23 अत्यंत महत्वाचं. लक्षात ठेवा, आपण कोणाचे आहोत? ज्या देवाचा मी आहे. आपल्याला माहित पाहिजे माझा देव कोण आहे. आपला देव एवढाच असेल तर आपण एवढेच असू. त्यासाठी आपण मूर्तीपूजा करत नाही. माझा देव एवढ्याशा मूर्तीत राहत नाही. माझा देव एवढ्याशा फोटोमध्ये राहत नाही. माझा देव माझ्यामध्ये राहतो, विशाल आहे. ज्या देवाचा मी आहे. कुणाचा? ज्या देवाचा, ज्यानं अवघ विश्वास अख्ख विश्व आणि आकाशे सृष्टी निर्माण केली, त्या देवाचा मी आहे. म्हणजे किती मोठा आहे. आणि ज्या देवाची सेवा मी करतो, मी लल्लू पंचू नाही. हालेलुया. ज्या देवाची सेवा करतो त्या देवाच्या सेवेसाठी तो दूत माझ्या बरोबर पाठवतो. आपण जेव्हा सुवार्थ सांगतो तेव्हा दूत आपल्या बरोबर असतात. काय
आपल्याला बलवान करण्यासाठी. येशूला दूतांनी बलवान केलं की नाही हो? येशूने 40 दिवस उपवास केला, नंतर उपवास संपल्यावर देवाचे दूतांनी त्याला बलवान केलं. आपण खाल्लं नाही पिल्लं नाही तरी देवाचे दूत आपल्याला बलवान करू शकतात. येशू जेत्सेमनी बागेमध्ये जेव्हा प्रार्थना करून उठला तेव्हा देवाच्या दूतांनी त्याला सबळ केलं दुःख सहन करण्यासाठी. केलं ना? मग येशूला दूतांनी सबळ केलं आणि तेच आत्मे आपल्या सेवेसाठी पाठवलेले आहेत. ते आपण पाहतो का? तो देवाचा दूत त्याच्या जवळ पौलाजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरा पुढे अवश्य उभं राहिलं पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून प्रवास करीत आहेत ते सगळे देवाने तुला दिले आहेत. हालेलुया. आपण ऐकू शकतो का हो? जे पौलाकडे होतं, जे पेत्राकडे होतं, जे योहानाकडे होतं, ते माझ्याकडे का नाही? कधी प्रश्न पडतो का प्रश्न? की प्रभू, जे शिष्यांना तू दिलंस ते माझ्याजवळ का नाही? पेत्राची सावली जरी पडली तरी रोगे बरे होत. पेत्राच्या अंगावरून फडके काढून नेले तर दुष्ट आत्मे निघून जात. पेत्र म्हणाला, जे माझ्याजवळ आहे मी तुला देतो, उठ, प्रभू येशूच्या नावात चालू लाग. ते आपल्याजवळ नाही का? कधी प्रश्न पडतो? प्रश्न पडत नसेल तर काहीतरी गडबड आहे. आपण कोण आहोत ते आपण विसरून गेलो आहोत, नाही का? घेणार का? घेतलं तर 1 वर्षाने बघा आपण कुठे असू. 20 वर्षाच्या माणसाला बॉटलमधून दूध पिताना पाहतो का? 20 वर्षाचा, 40 वर्षाचा बाटलीमधून दूध पितो का? का? मग आपण दूध का पित राहिलो? मटण खाऊया ना. हे मटण आहे. जायचंय वरती, मेल्यावर नाही, आत्ता. मेल्यावर जाणार ते ठीक आहे, पण प्रभूचं वचन म्हणतं तुम्हाला त्याच्या जवळ, त्याच्या जो तिथे आहे तिथे बसवलेला आहे. कधी जाणार? आपण दुसरं आकाशच पार करू शकत नाही. त्या सैतानाच्या सत्ता सर्व आड येतात, कारण आपल्या मनाच्या वासनांमध्ये आपण अडकलेलो आहोत. हालेलुया. भीतीमध्ये अडकलेलो आहोत. फोडून भेदून जायचंय वरती. प्रत्येक विचार ख्रिस्ताचा अधीन करायचा आहे ना? 2 कोरिन्थियर 10 अध्याय 5 वचन. कसं जायचं वरती? 2 कोरिन्थियर 10 अध्याय 5 वचन. वरती कसं जायचं? 3 ते 5 आपण वाचू. 1402 पान नंबर 10 अध्याय 3 ते 5. आम्ही तर देहात चालत असताही देहाला अनुसरून लढाई करीत नाही, कारण आमच्या लढाईची हत्यारे दैहिक नाहीत, तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. वितर्क आणि जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावते ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञांकित होईल असा कैद करून नेतो. दुसऱ्या आकाशामधील युद्ध इथे लिहिलेलं आहे पौलाने. ते युद्ध जिंकायचंय म्हणजे आपण 3ऱ्या आकाशात जाऊ शकतो. हालेलुया. त्या दिवशी मला देवानं दृष्टांत दिला. 2 मोठे दरवाजे, आपले जसे दडपा आहेत, 20-25 फूट उंच दरवाजे होते आणि देवाच्या 2 दूतांनी ते दरवाजे उघडले आणि देवाचे लोक पांढरे शुभ्र परिधान केलेली वस्त्रे परिधान केलेली त्या दरवाजाच्या त्या बाजूला उभे होते, असंख्य, आणि ते येत आहेत. हालेलुया. धन्यवाद देऊ प्रभूला. प्रभू येत्या दिवसात आमचे दार तू उघडलेली आहे. जो दार तू उघडतो ते दार कोणी बंद करू शकणार नाही, कारण आम्ही तुझ्या आहोत. ज्या देवाचा मी आहे, ज्या देवाची सेवा करतो, तो दूत मला म्हणाला. हालेलुया. जायचं का?
कसं जायचं बघा. आम्ही तर देहात चालत असताही देहाला अनुसरून लढाई करत नाही. आम्ही या देहात आहोत, या शरीरात आहोत, या डोळ्यांनी पाहतो, या कानांनी पाहतो, या नाकाने वास घेतो, या जिभेने चव घेतो, या हाताने चाचपतो, परंतु आमची लढाई या जगातली नाही. आमचं लक्ष या जगात लागलेलं नाही. आमचं लक्ष वरती लागलेलं आहे. आणि आमच्या लढाईची हत्यारे दैहिक नाहीत. आमच्याकडे बंदुका नाहीत. आमच्याकडे ठोसे मारण्यासाठी ताकद नाही. आम्हाला शिव्या मारण्यासाठी आमच्याकडे शिव्या नाहीत. आहेत आहेत का? नाही. तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. देवाची वचनं हीच आमची शस्त्र आणि शक्ती आहे. देवाची वचनं ज्याला होय आणि आमेन आहे, जो देव माझ्यासाठी जे बोललेला आहे, ती माझी शस्त्रे आहेत. येशूची जेव्हा परीक्षा झाली तेव्हा सैतानानं त्याला पहिला प्रश्न काय केला? जर तू देवाचा पुत्र असलास तर भाकरी कर, उडी मार, नाही का? पण त्याच्या आधी बाप्तिस्मा झाला तेव्हा आकाशातून काय वाणी आली? हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई माझा जीव संतुष्ट आहे. येशूने ती वाणी ऐकली की नाही? होय. सैतान काय आला करायला? तू देवाचा पुत्र आहेस तर, म्हणजे आपल्या ओळखीवर, आपल्या अस्तित्वावर सैतान बोट ठेवतो. मोह काय आहे? आपल्या अस्तित्वावर सैतान बोट ठेवतो. तू प्रार्थनेला जातोस ना, मग असं का? तू असं करतोस ना, मग असं का? हो, देव म्हणतो मी त्याचा पुत्र आहे, मी आहे. तू म्हणतो म्हणून नाही. हालेलुया. देव म्हणतो मी न्यायी आहे. होय, मी ख्रिस्तामध्ये न्यायी आहे. माझी लाखेसारखी लाल पापे त्याने शुभ्र करून हिमासारखी पांढरी केलेली आहे. त्यानं आपलं बलिदान दिलेलं आहे. सैतानाचं ऐकायचं नाही. आपण कोण आहेत हे जाणायचं. आमची हत्यारे काय आहेत? दैहिक नाहीत, तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक मोहाला देवाचा शब्द, देवाचं वचन आहे. डॉक्टरचा रिपोर्ट काय सांगतो? हा आजार बरा होणार नाही. देवाचा रिपोर्ट काय सांगतो? मला बसलेल्या मारांच्या वळाने मी तुमची पापे, मी तुमचे रोग वाहिले आहेत. मी तुला निरोगी केलेला आहे. पण हे कधी होईल? दुसरं युद्ध जिंकलं आणि तिसऱ्या आकाशात गेलो तर. हालेलुया. योहान गेला, पौल गेला, पेत्र गेला, स्टेफन गेला. त्याला मारायला पाहायला होते, त्याला मारायला काढलं, धोंडमार केली. त्याने येशू आकाशात उभा असलेला पाहिला. हालेलुया. हे मनाची पडदा आहे, हा दुभंगला पाहिजे. तर्क, वितर्क, कल्पना, लहानपणापासून आपण कल्पना करत आलो आहोत आणि त्या कल्पना आपल्याला देवापासून दूर घेऊन जातात. कोट, स्ट्रॉंग होल्ड म्हणजे मजबूत सवयी असतात, त्या सुटत नाहीत. काय बरोबर का? प्रभूला घेतल्यावरती आपण धुतलेलो असतो, पण प्रभू संगती चाललो नाही तर जुन्या संगती आपल्याला पुन्हा लगटतात. का? कारण युद्ध जिंकलं नाही. हालेलुया. तर वितर्क आणि जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या ज्ञानाविरुद्ध, देवाच्या वचनाविरुद्ध, देव काय म्हणतो त्या विरुद्ध उंचावते, ती पाडून टाकीत असता. आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञांकित होईल असे करतो. तेच युद्ध आहे, जिंकायचंय. ख्रिस्ताचा आज्ञांकित करायचा. त्याला भाल्याच्या टोकावर असं धरून ठेवायचं. शत्रूला कसं धरतात माहिती आहे ना? जुन्या काळी शत्रूला कसे धरायचे? हल्ली बंदूक धरतात नाही का मागे? हँड्सअप, माहिती आहे का? हँड्सअप
पिक्चर पाहिलं की नाही अमिताभ बच्चनचा हँडसअप करताना? प्रत्येक विचाराला काय करायचं? हँडसअप, नाही तो मार डालेगा. जो विचार ख्रिस्ताच्या विरुद्ध आहे तो मारून टाकायचा. हे युद्ध आहे. जिंकायचं कष्ट करावे लागतील, रोज मरावं लागेल. हालेलुया, बरोबर का? रोज मरावं लागेल, रोज शरीर त्या वेदीवरती जाळण्यास द्यावं लागेल. तुम्ही आपली शरीर जिवंत देवाला यज्ञ अशी अर्पण करा, जी तुमची आत्मिक सेवा आहे, आत्मिक आराधना आहे. नुसती गाणी म्हटलं म्हणजे झालं नाही. हालेलुया. रविवारी येऊन आपण गाणी म्हटलं, आनंद केला म्हणजे झालं? रोज आपलं शरीर त्या वेदीवरती जळण्यासाठी द्यायचंय. आकाशातून अग्नी उतरून येवो आणि ते जाळो. माझ्या मागून जो येईल तो पवित्र आत्म्यामध्ये आणि अग्नीमध्ये तुमचा बाप्तिस्मा करील. सगळं काळं, सगळे वाईट विचार जाळून टाकील. जाळू द्या, जाळू द्या, जाळू द्या, जळा जळा जळा, जेणेकरून तो आपल्यामध्ये मोठा व्हावा, तो आपल्यामध्ये वाढावा आणि आपण कमी व्हावं. ते युद्ध आहे. जायचंय तिसऱ्या आकाशात. रोज कर. एका वर्षाने पाहू आपण आपल्याला प्रभूने कोणत्या गौरवात नेलेला आहे. हालेलुया. नाहीतर मी काय नाही काय होत नाही, चाल मी आहे तसाच. खाओ पिओ मजा करो, नाही तसं नाही. ज्या बोलावण्याने त्याने तुम्हाला बोलवलं आहे त्याच्या अनुसार, त्याच्या योग्यतेने तुम्ही चाला. रोज चालायचं. हालेलुया. हे शरीर खूप काही मागेल. वेदीवरती टाकायचं, प्रत्येक अवयव वेदीवरती जायचं. जाऊन टाक प्रभू, जाऊन टाक. हालेलुया. पुढे जाऊ. कलोसीकरास पत्र 3 अध्याय. वचन 1 ते 3 आपण वाचू. पान नंबर 14 से 26. कलोसीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा. वरल्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मेला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताच्या बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. यास्तव म्हणजे का? यास्तव म्हणजे का? त्याच्या आधी काहीतरी कारण आहे, नाही का? या करता म्हणजे काय? त्याच्या आधी काय लिहिलंय बघा, वचन 20, 2 अध्याय वचन 20 काय बघा. यास्तव तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताच्या संगती जर मेलेले आहात तर जगाला जिवंत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता? जगाच्या स्वाधीन कशाला होता? तो अंतरिक्षातला अधिकारी, त्याच्या तुम्ही आज्ञा का पाळता? जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेले आहात आणि त्याच्याबरोबर जिवंत केलेले आहात तर ह्या सैतानाच्या आज्ञा तुम्ही का पाळता? यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेलो का? विचारा प्रश्न स्वतःला. मी जेव्हा प्रभूशी करार केला, त्याच्याशी बाप्तिस्मा घेऊन करार केला, त्याला माझा प्रभू म्हणून स्वीकारलं, तो माझ्यामध्ये हृदयात राहायला आला, तेव्हा मी माझं सर्वस्व त्याला दिलं का? सर्वस्व म्हणजे सर्व सर्व. प्रभूने एक दाखला दिला नाही का, की जेव्हा अशुद्ध आत्मा त्या घरातून निघून जातो, त्या माणसातून निघून जातो, तेव्हा ते घर रिकामी, झाडले पुसलेले आणि शृंगारलेले असते. तेव्हा तो अशुद्ध आत्मा, त्याला विसावा मिळत नाही.
निर्जल स्थानांमध्ये फिरत असतो, त्याला विसावा मिळत नाही आणि तो पुन्हा येतो. आपल्याबरोबर 7 आत्मे घेऊन येतो आणि म्हणतो मी माझ्या घरात पुन्हा जाईल. कुणाचं घर? माझं घर. त्याचं कधी झालं? पूर्वीचं. का जाईन? ते रिकामी होतं, स्वच्छ केलेलं, शृंगारलेलं, परंतु रिकामी होतं. रिकामी का होतं? कारण ज्यानं ते स्वच्छ केलं त्यालाच बाहेर घालवलेलं. हालेलुया. समजतं का मी काय म्हणतोय? येशूला आपण जेव्हा मध्ये घेतलं, ज्यानं आपलं घर शुद्ध केलं, शृंगारलं, त्यालाच आपण बाहेर काढलं आणि रिकामी झालो. हालेलुया. अशुद्धात्मा येणार नाही. ज्याचं स्थान आहे त्याला द्या. अशुद्ध आत्म्याची शक्ती तुमच्यावरती चालणार नाही. हालेलुया. प्रभू का म्हणतो मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे? कुणाला म्हणत आहे? मंडळीला. का? मंडळीनंच त्याला बाहेर काढलेलं आहे. आम्हाला तुझी गरज नाही. आम्ही चालवलेलो आहोत. आम्ही आहोत, ठीक आहोत, सर्व भरपूर आहे, खाऊ पिऊ मजा करू, आम्ही आनंदात आहोत. पण प्रभू बाहेर आहे. का? कारण त्याला जागा दिली नाही. काय म्हणतोय? जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवलेले गेला तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. तिथल्या वरील गोष्टी मिळवायला झटा. फुकटवारी मिळणार नाही. लक्ष लावावं लागेल, वेळ द्यावा लागेल, प्रभूच्या पायाशी मर्यासारखं बसून राहावं लागेल. आणि प्रभू म्हटलं पाहिजे तू चांगला वाटा निवडला आहेस, तो तुझ्यापासून काढून घेतला जाणार नाही. माझ्या पायाशी बस, माझ्या बरोबर बस, अधिकार कर, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. काय मटण खातो की नाही आज? खायचं का? जिरेल का? पचलं पाहिजे. हालेलुया. प्रभू आपल्याकडून अपेक्षा करत आहे की किती वेळ मी वाट पाहायची, किती वेळ मी वाट पाहायची. माझ्या पुत्राच्या गौरवी रूपात पाहायला मी किती वेळ वाट पाहायची. हालेलुया. वचन 2, वरल्या गोष्टीकडे चित्त लावा, देवाच्या राज्याकडे चित्त लावा. देवाचं राज्य इतकंसं नाहीये, विशाल आहे. त्याचं जे आहे ते माझं आहे, त्याचं जे आहे ते तुमचं आहे. दूतही तुमच्या आहेत, हल्लीच्या गोष्टीही तुमच्या आहेत, होणाऱ्या गोष्टीही तुमच्या आहेत, झालेल्या गोष्टीही तुमच्या आहेत. पौल म्हणतो जीवनही तुमचं आहे. तुम्ही दूतांचा न्याय करणार आहात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? काय म्हटलंय? तुम्ही देवदूतांचा न्याय करणार आहात हे तुम्हाला माहित नाही काय? देवदूतांचा न्याय करणारे आपण कोण हो? समजतो आपण देवदूतांना न्याय करणारे स्वतःला? मोठी गोष्ट आहे. तीच गोष्टी शोधा, त्या गोष्टीकडे चित्त लावा. या पृथ्वीवर छोट्या छोट्या गोष्टीकडे चित्त लावू नका. त्याने मला हे बोललं, त्याने मला ते बोललं, तिने मला मारलं, तो हे करत होतं, ते करत होतं, हे करत होतं, ते करत. विसरून जा सगळं. प्रभू तू काय बोलतोस? तू माझ्यासाठी काय ठेवलेलं आहेस? मी घेणारच घेणार. स्वर्गाचे राज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी इथे मिळवणारच मिळवणार. कारण तुम्ही मेला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताच्या बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. तुम्ही मेलात. पुन्हा पुन्हा पौल म्हणतो तुम्ही मेलात. तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त एक झालेलं आहे. एक आहात तुम्ही, वेगळे नाही. ख्रिस्त आणि तुम्ही एक आहात. ख्रिस्ताच्या मध्ये तुम्ही देवाचे पुत्र आहात, ख्रिस्ताविना नाही. ख्रिस्तामुळे तुम्ही देवाचे पुत्र आहात, देवाच्या कन्या आहात. ख्रिस्ताविना आपण देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या नाही. ख्रिस्तामध्ये आपले जीवन गुप्त आहे.
एक आहे. हालेलुया. वचन 4, आमचे जीवन जो ख्रिस्त जेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जा. आपण त्याच्यासारखे होऊ. आपले शरीर पालटलं जाईल, गौरवी, तेजस्वी. जसा तो आहे तसे आपण असू. किती मोठा अधिकार, मान प्रभूने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. समजतो का मी काय म्हणतोय? कुठे आहोत आपण? हालेलुया. प्रभूने आपल्याला इतकं मोठं बनवलेलं आहे. प्रभू म्हणतो, ये माझ्या बाजूला बस, ती जागा तुझी आहे. वचन 5, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तीपूजा आहे, यांना तुम्ही जीवे मारा. अंतरिक्षातला सैतानाचा अधिकार आहे. सैतान काय करतो? हे सर्व अवयव, हे सर्व दुर्गुण आपल्याला देतो, आपल्याशी बोलतो. पापाचे क्षणिक सुख घे, मजा कर ना, काय होतं उद्या बघू ना, मेल्यानंतर काय होते काय माहिती. आपण पाप न भीता करतो. प्रभू म्हणतो, सांभाळा, तुम्ही आपल्याला सांभाळा. तुम्ही कोण आहेत ते जाणा, तुम्ही कोण आहेत ते माना, स्वतःला माना आणि त्याच्यामध्ये चाला. काय करा? जाणा. कोण आहेत ते जाणा. प्रभू काय म्हणतो ते जाणा. वचन वाचा, समजा, जाणा, नंतर माना. होय प्रभू, होय, असंच होय आणि आमेन, तू जसं म्हणतो तसंच प्रभू. आणि तिसरी गोष्ट, त्यामध्ये चाला. देवाच्या पुत्रासारखे चाला, देवाच्या कन्येसारखे चाला. देवदूत तुमच्या बरोबर आहे ते मानून चाला. प्रभू तुमच्या मध्ये आहे मानून चाला. तुम्हामध्ये जो मोठा आहे तो मोठा आहे तो माना, ते मानून चाला. मग बघा कसं जीवन बदलतं. हालेलुया. तुम्ही कमी नाही, पण हे करावं लागेल रोज. काय? तुमचे अवयव, जार कर्म, अशुद्धपण, काम वासना, वाईट इच्छा व लोभ यांना तुम्ही जीवे मारा. हे कुठे आहे? हे दुसऱ्या कशात? आपल्या मनात. वचन 6, यामुळे आज्ञाभंगांच्या संतानावर देवाचा क्रोध येतो, देवाला आवडत नाही. हालेलुया. वचन 7, तुम्ही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता, तेव्हा त्यामध्ये चालत होता. अंतरिक्षाचा अधिकारी तुम्हाला चालवत होता. पूर्वी जगत होतो, मजा येत होती, काही प्रॉब्लेम नव्हता, काही होत नव्हतं. परंतु आता वचन 8, राग, सर्व राग, संताप, दुष्टपण, निंदा, आपल्या मुखातून अमंगळ बोलणे ही अवघी तुम्ही आपणापासून दूर करा. भाल्याने भोसकून टाका. प्रभूच्या संगतीत राहिल्याने हे सगळं घडेल. हालेलुया. एकमेकांशी लबाडी करू नका. खोटं बोलायचं नाही, जसं आहे तेच. एक खोटं बोलल्यामुळे दुसरं खोटं बोलावं लागतं आणि ते लक्षात ठेवावं लागतं. कारण 2 वर्षांनी मला तेच कोणी विचारलं तर मला विसरलं तर प्रॉब्लेम आहे. काय, बरोबर ना? एक खोटं बोललं, दुसऱ्याला दुसरं खोटं बोललं तर लक्षात ठेवावं लागतं, याला मी काय सांगितलंय, त्याला मी काय सांगितलंय. हालेलुया. ते खरं बोला ना. खरं बोलणं लक्षात ठेवावं लागत नाही. खरं ते खरंच आहे. 5 वर्षांनी जरी सांगितलं असं झालेलं, हा असं झालेलं, बरोबर ना? जीव शांत असतो. खोटं बोलल्यामुळे जीव अशांत असतो. कारण लक्षात ठेवावं लागतं. एवढी मेमरी आपली काय होते, फुल होते. एवढी मेमरी फुल करण्यासाठी आपल्याला एवढी मेमरी नाही आहे. जेवढी आहे ती प्रभूच्या वचनासाठी आहे. हालेलुया. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृत्यासह काढून टाकलेला आहे.
जुना माणूस जो त्या अधिकाराच्या अधीन होता, जो सैतानाच्या अधीन होता, तो मारलेला आहे. जेव्हा प्रभू येशू मेला तेव्हा त्याच्याबरोबर तो वधस्तंभी गेलेला आहे, मेलेला आहे. आणि जो नवा मनुष्य त्याला अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, तो अंगिल्याला आहात. तुम्ही ख्रिस्त येशूला अंगिल्याला आहात. मग जेव्हा प्रभूला अंगिल्याला आहात तेव्हा त्याचं राज्य तुमच्यामध्ये आहे, त्याचे सर्व दूतगण तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही देवाचे पुत्र आहात, देवाच्या कन्या आहात. त्या नवीन मनुष्याला तुम्ही घेतलेला आहे. हालेलुया. तो पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, दिवसेंदिवस गौरवातून गौरवात पालटला जात आहे, तेजामधून तेजामध्ये जात आहे. त्याला तुम्ही अंगिल्यालेला आहात. आपलं मन रोज बदलायचं आहे, मधला माणूस बदलायचा आहे. जेवढं तुम्ही सैतानाशी युद्ध कराल तेवढं तुम्ही बदलले जाल, तेवढं तुम्ही आकाशात जाल, तेवढं तुम्ही देवाच्या गोष्टी पाहू शकाल. हालेलुया. यात हेल्लेनी व यहुदी व सुनता व बेसुनता, अन्य देशीय व स्कुथी, दास व स्वतंत्र हे नाहीत, तर ख्रिस्त सर्व काही व सर्वामध्ये आहे. त्यांच्यामध्ये भेद नाही. सैतान आणि त्याचे दूत हे माणसामध्ये प्रकाश किती आहेत ते ओळखतात. हालेलुया. आपल्यामध्ये देवाचा प्रकाश किती आहे ते ओळखतात. हालेलुया. आपल्यामध्ये किती गौरव आहे, आपल्यामध्ये किती ख्रिस्त भरलेला आहे ओळखतात. आपल्यामध्ये भेद नाही, देवानं पक्षपात केलं नाही, परंतु आपण किती घेतलं आहे त्याच्यावर आहे, किती भरून घ्यायचं आपल्यावर आहे. देवानं भरपूर दिलेलं आहे, परंतु आपण आपले हातच त्याच्याकडे केलेले नाही, ते घेतलेलं नाही. देव सांगतो तुमच्यामध्ये भेद नाही. सर्व मनुष्य देवाला सारखी आहेत ना. हा, देवदूत कोण डिग्री पाहतं का? सैतान तुमची डिग्री पाहतो? देवदूत डिग्री पाहत नाही, सैतान डिग्री पाहत नाही. देवदूत आणि देव आपल्यामध्ये किती तेज आहे ते पाहतो. हालेलुया. आमेन. वचन 12, तर देवाचे निवडलेले पवित्र व प्रिय यांच्याप्रमाणे तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगिल्या. रोज प्रभूला अंगिल्या, त्याला घेऊन चाला. त्याने ज्यासाठी आपल्याला बोलवलं आहे त्या बोलावण्यास योग्य असे चाला. हालेलुया. एकमेकांचे सहन करा आणि कोणाचा कोणाविरुद्ध वाद असल्यास एकमेकांची क्षमा करा. जशी ख्रिस्ताने जशी तुम्ही तुमची क्षमा केली तशी तुम्हीही करा. हालेलुया. क्षमा, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि सर्वावर प्रीती अंगिल्या, हे पूर्णतेचे बंधन आहे. जीवाप्रमाणे प्रीती करा, जीवापाड प्रीती करा. स्वतःवर तशी इतरावर प्रीती करा. कोणाला तुच्छ लेखायचं नाही. शत्रूही असला तरी तुच्छ लेखायचं नाही. त्याला क्षमा करायची. त्याला पाणी हवं असेल तर पाणी द्यायचं. हालेलुया. आणि देवाची शांती, जिच्याकरता तुम्हास एक शरीरात बोलावलेले आहे, ते तुमच्या हृदयांमध्ये अधिकार करो. देवाची शांती तुमच्या हृदयात अधिकार करो. मी सदा शांत, सदा स्वर्गात, प्रभू तू माझा, प्रभू तू माझा. हालेलुया. आणि तुम्ही उपकार मानणारे असत जा, एकमेकांचे उपकार विसरू नका. जेव्हा आपण उपकार विसरतो तेव्हा फार भयानक असतं. त्यामुळे दावीद आपल्या जीवास काय म्हणतो? हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. तो जीवाला का म्हणतो असं? कारण जीवाची धन्यवाद करण्याची इच्छा नाही. मनाची देवाला धन्यवाद करण्याची इच्छा नसते, आत्म्याची असते. मग आत्मा त्या जीवाला काय सांगतो? हे माझ्या जीवा
यहोवाचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नकोस. कारण हा जीव, हे मन धन्यवाद करायला पाहत नाही, उपकार विसरत ना. देवाने माझ्यासाठी किती किती केलंय विसरलो. त्यामुळे आत्म्यानं जीवाला काय म्हणायचंय? हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर. टाळ्या वाजव, चूप नको बसूस. आता डुलक्या खातोय तिकडे, काय चाललंय, डुलक्या खातोय आम्ही. हे माझ्या जीवा, उठ. हालेलुया. उपकार मानणारे असत जा. वचन 16, ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. ते आपलं शस्त्र आहे युद्ध करण्यासाठी. भरपूर राहो ख्रिस्ताचं वचन, मनन करा. गीते, स्तोत्रे व आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकास शिकवा, बोध करा. कृपेत असून आपल्या अंतःकरणात प्रभूला गात राहा. कुठे गात राहा? आपल्या अंतःकरणात. हालेलुया. काम करत असताना प्रभूचं गायन गायचं. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुति हो. हालेलुया. बोलण्याने किंवा करण्याने जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नावात करा. प्रभू येशू मला मदत कर. प्रभू येशू धन्यवाद, तू मला जीवन दिलंस, काम करण्यासाठी शक्ती दिलीस, आराधना करण्यासाठी तुझा आत्मा माझ्यामध्ये पाठवला. प्रभू सर्व गोष्टीसाठी धन्यवाद. तू मला श्वास दिलास, धन्यवाद. मला घेऊन गेलास, घेऊन आलास, धन्यवाद. तुझ्या दूतांनी मला राखलं, धन्यवाद. तुझ्या रक्तानं मला शुद्ध केलं, धन्यवाद. तुझ्या जीवनानं मला तारलं, धन्यवाद. तू मला तुझ्या जवळ बसवलं आहेस, धन्यवाद. किती गोष्टी आहेत धन्यवाद करण्यासाठी. त्यामुळे म्हणायचं, हे माझ्या जीवा, यहोवाचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात करा. त्याच्याकडून देव जो बाप त्याची उपकार स्तुती करा. हालेलुया. करूया प्रार्थना. प्रभू माझे डोळे उघड, माझे डोळे